नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो कॉर्न मशरूमची भाजी. त्यासाठी सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये छान तेल घ्यायचं आहे. इथे 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे. छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित कांदा नरम होण्याची वाट पाहायची. कांदा नरम झाला की यामध्ये आपण एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो नरम होण्याची वाट पाहायची आहे. आता 2-5 मिनिटांनी कांदा टोमॅटो नरम झाला की आपण यामध्ये मशरूम घालून घ्यायचे. इथे मी 1 पॅकेट मशरूम वापरले. साधारण हे 150 ग्रॅम मशरूम आहेत. चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि मशरूमला थोडं पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. किंचितसर हळद घालून घ्यायची. लाल तिखट आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुमच्या साठवणीतला मसाला तुम्ही वापरू शकता. आता यावरती मी थोडीशी धना पावडर घालून घेणार आहे आणि थोडंसं आपण यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत. छान आपल्याला यावरती आता बाकीचं म्हणजे टेस्ट मेकरसाठी आपण ऑरिगानो घालून घेतो आहोत. थोडंसं आपण यामध्ये मिक्स हर्ब पावडर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तर ही भाजी आपण इंडियनच बनवतो आहोत, पण त्याला थोडा वेस्टर्न टच देत आहोत. तर सर्व मसाले आणि भाजी आपल्याला एकत्र करून घ्यायची. आता मशरूमला स्वतःचंच पाणी असतं. ते पाणी छान सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. यामध्ये आता 1 चमचाभर मी टॉमॅटो केचप आणि 1 चमचाभर याच्यामध्ये मेयोनीज घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे सॉसेस आपण घातलेले आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित एकत्र करून झाले की आपण यामध्ये साधारण अर्धा पेला इतपत दूध घालून घ्यायचं आहे. आता अर्धा पेला दुधाने काय होईल की सॉस आणि इतर सर्व मसाले आहेत ते एकत्र बाइंड व्हायला मदत होईल. आता व्यवस्थित आपली भाजी एकत्र करून घ्यायची आणि छान आता ती एकत्र झाली की यामध्ये आपण घालणार आहोत उकडलेले कॉर्न म्हणजे आपले उकडलेले मक्याचे दाणे. तर ती साधारण मी इथे 1 कपभर दाणे घेतलेले आहेत. ते आपण यामध्ये छान उकडवून गाळून व्यवस्थित करून असे घालून घ्यायचे आहेत. आता 1 कपभर हे दाणे मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आता एकत्र करून घ्यायचं आहे. थोडीशी भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे आणि आपण जे मक्याचे दाणे घातले ते शिजवतानाही आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं. त्यामुळे आता पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. आता छान आपली भाजी व्यवस्थित शिजली की आपल्याला गरमागरम भाजी सर्व करायची आहे. आता तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली. वरून कोथिंबीर घालून मस्त सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.